नमस्कार, माझं नाव विजय इनामदार. मी इथे रत्ना हॉस्पिटल्समध्ये डायलिसिसच्या ट्रीटमेंटसाठी आलेलो आहे. गेले 4-5 महिने माझे इथे ट्रीटमेंट चालू आहे अंडर डॉक्टर राठी. मला इथे आवर्जून जो अनुभव आला आहे त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. इथली जी टीम आहे डायलिसिसची ती संतोष सर, आशा मॅडम, आम्रपाली मॅडम, दिशा मॅडम, आम्रपाली मॅडम ही जी टीम आहे आणि मामा राम मामा म्हणून आहेत, हे मंडळी अशी परकी वाटतच नाहीत. ही आम्हाला हे जे सगळे पेशंट्स आहेत, मी सिनियर सिटीजन आहे, माझं वय 60च्या पुढे आहे, तर हे आल्यापासनं जाईस्तवर एक घरच्या वातावरणात आम्हाला ट्रीटमेंट दिली जाते. बारीक लक्ष असतं, अगदी बारीक लक्ष असतं. म्हणजे जरी आम्ही हात हलवला तरी काही त्रास होतोय का इथपर्यंत विचारलं जातं. आणि जी फिलिंग नाही आहे ना हे वेळोवेळी चेक केलं जातं. रुटीन मॅटर्स म्हणून ब्लड प्रेशर वगैरे वगैरे, शुगर, हे सगळं तर केलंच जातं. पण पेशंटला अशा प्रकारे ते विचारतात की बुवा काही त्रास होतोय का, खात्री करून घेतात. नुसतं न बोलता खात्री करून घेतात. किंवा पेशंटला काही भूक लागली असली किंवा चहा हवा असला तर आवर्जून त्याच्याकडे पण लक्ष दिलं जातं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि इथे जे ॲडमिटेड पेशंट्स आहेत हे सगळ्यांशी बोलल्यानंतर सुद्धा हीच भावना, हेच विचार आमच्यापर्यंत पोचतात. असं मी म्हणेन की हॉस्पिटलचा स्टाफसुद्धा अगदी गेटवर आल्यापासून इथे 5व्या मजल्यावर येईस्तवर सुद्धा पर्सनलाइज्ड अटेन्शन दिलं जातं. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी कम्फर्टेबल अँड आय एम रिकवरिंग व्हेरी फास्ट. मला असं वाटतं की मी लवकर माझ्यात खूप सुधारणा होते. आणि त्याला जी ट्रीटमेंट दिली जाते, शारीरिक औषधं ट्रीटमेंट दिली जाते, त्याबरोबर मानसिक जे कम्फर्ट दिला जातो, दॅट इज ग्रेट. थँक्यू.